मी विनोद शर्मा चंद्रपूरहून. मी एक व्यवसायी आहे आणि मागच्या 4 वर्षापासून सरांच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांशी जोडलेलो आहे. वास्तविक पाहता इव्हेंच्युअली एके दिवशी व्हॉट्सॲपवर मेसेज पाहता पाहता मला सरांच्या याची ॲड मिळाली आणि तिथून माझी सुरुवात झाली. जीवनात माझ्या ॲक्च्युली अशा अचानक झालेल्या बाबी खूप आहेत आणि त्या अचानक झालेल्या बाबीतूनच माझं जीवन घडत गेलेलं. मी काही असं विशिष्ट प्रकारे विचार करून काही असं केलेलं नाही. तर तेव्हा मी सरांशी जे बोललो होतो की सर मला जमेल का, उत्सुकता तर भरपूर होती आणि सरांनी खूप मला हिंमत दिली आणि त्याच्यातून मी ऑनलाईन एक चान्स मिळाला म्हणून आम्ही सुरू केला. तर अभ्यासक्रमातून हळूहळू या गूढ विषयाबद्दल जे आकर्षण होतं त्याच्यातून मला हे समजून चुकलं की हे म्हणजे कशा प्रकारे तुमच्या जीवनावर परिणाम होतो. म्हणजे कसं की मी विद्यार्थी असताना मी पास होईल का, किंवा माझं लग्न होईल का, मला मुलं होतील का, ह्या बाबी क्षुल्लक आहेत असं मला वाटतं. जीवन जेव्हा तुम्हाला माणसाचा जन्म मिळाला आहे, मनुष्याचा जन्म मिळाला, तर जीवनात काही ना काही अडचणी नक्की येतीलच आणि त्याला तुम्हाला सामोरं जाणं भाग आहे. पण त्या अडचणींना जेव्हा तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट कराल, कशा प्रकारे सामोरं जाल जेणेकरून तुमचं जीवन सुखमय होईल, समाधानी होईल, हा दृष्टिकोन ॲक्च्युली परिपक्व दृष्टिकोन ज्योतिषाच्या या गूढशास्त्रातून मिळतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या अँगलनंच त्याला पाहतो. त्यामुळंच माझे जे क्लायंट माझ्याकडे येतात तर त्यांनासुद्धा मी त्यानुसारच ते घेतो. की असं नाही की जा तुझं हे असं होऊन जाईल किंवा तसं होईल, किंवा हा खडा वापर किंवा ते रत्न वापर किंवा हे कर. नाही, मला असं वाटतं की सर मी चुकत असेल तर सांगा. मला असं वाटते की बेसिकली आपलं जीवन कर्मप्रधान आहे. कर्म जर तुमचं चांगलं झालं तर तुमचं सर्व काही चांगलं होत जाईल. बाकी सर्व देव सांभाळणार आहे. तुमचे पूर्वजन्मीचे किंवा पूर्वीचे तुमचे कर्म चांगले नसतील म्हणून तुम्हाला त्रास येतोय आणि आता तुम्हाला ही जी परिस्थिती आहे त्याला रेमेडी म्हणून तुम्हाला आपल्या कर्मात सुधार करायचा आहे. आणि ते जर तुम्ही केलं कोणत्याही माध्यमातून, उपायांच्या माध्यमातून किंवा आपल्या विचारातून, अध्यात्मातून तुम्ही जर ते केलं तर त्याच्यातून तुम्हाला तुमच्या विचारसरणीत फरक पडेल, तुमच्या थिंकिंगमध्ये फरक पडल्यामुळे तुमचे ॲक्शन्स बदलतील आणि ओव्हरऑल वातावरणात चेंज होईल असं मला वाटतं. त्यामुळं आलेला जो जातक आहे त्यानुसार मी त्याला ट्रीट करतो. आणि देवाच्या कृपेनं सरांना काल मी एक मेसेजही वाचून दाखवला. देवाच्या कृपेनं काही पैसा तर विषय नाही आहे, पण जे आशीर्वाद लोकांचे मिळाले ते मला भरपूर म्हणजे वाटतात. आणि त्यामुळंच मी म्हणजे खूप या विषयामध्ये जी माझी थोडी बहुत प्रगती झालेली आहे त्यासाठी मी सरांचा खूप खूप आभारी आहे. आता वास्तूबद्दल बोलायचा म्हणजे मुद्दा असा आहे की आजच्या तारखेला ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय लोकांच्या वास्तू बनलेल्या आणि लोकांचं जीवन जेव्हा तुम्ही अभ्यासताय तेव्हा कुंडलीपेक्षा वास्तूसाठी तुम्हाला मिळणारे क्लायंट जास्त असतील असं मला वाटतं. कुंडलीवर लोकांचा तेवढा विश्वास झालेला नाही आहे, कारण की म्हणजे निराशा या अँगलनं पाहतात लोक, किंवा लोकांना त्याबद्दल कन्फ्युजन. पण वास्तूमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं आमच्या जीवनात फरक पडू शकतो याबद्दल लोक कन्व्हिन्स्ड आहेत आणि त्याच्यासाठी ते रेमेडीज शोधतात आहे. आणि आजच्या तारखेला तुम्ही पाहिलं तर कोणत्या वास्तूला हात लावा त्या वास्तूचा प्रॉब्लेम आहेच काही ना काही. आता हा तर एक मुद्दा झाला, पण त्याच्यातलं जे रेमेडी आपण म्हणजे जे देतो ती रेमेडी खरंच किती म्हणजे सक्सेसफुल होते याबद्दल सुद्धा मला खूप म्हणजे आशंका होत्या. आणि जसं सर्वच म्हणाले, मलाही पिरॅमिडबद्दल खूपच म्हणजे डाऊट होतो. सर 1-2 वेळा बोललेही पिरॅमिडबद्दल, पण मी इकडनं ऐकायचो आणि इकडून सोडून द्यायचो.
पण जेव्हा कार्यशाळा होती तेव्हा हा विचार पुन्हा मनात आला की नाही, जर सरांनी सांगितलं आहे आपण कोणावर एकावर विश्वास ठेवून चालायला पाहिजे, सरांनी सांगितलं आहे तर जरूर आपण ते करायला पाहिजे. आणि जेव्हा मी आज हे सर्व हे झालं, मी याला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतो. सर खरं सांगतो, ह्याच्यातून मी बिझनेस कसा करू शकेन याबद्दलच मी विचार करत होतो. पण जेव्हा यांनी शिरवूरकरांनी ती जे टेस्ट केली त्याच्यातून मला एक कळलं, हे तर मान्य आहे मला की ही वास्तू जी आहे याच्यात प्रॉब्लेम आहेत, म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने. आणि हेही मी समजून चुकलो की हे जे सरांनी म्हणजे उपाययोजना केलेल्या आहेत त्या ह्यानुसारच केल्या, पण त्याचा खरंच इफेक्ट किती होतोय सरांच्या दृष्टिकोनातून, माझ्या दृष्टिकोनातून मी येथे तो वातावरण चांगलं वाटतं हे ठीक आहे. पण जेव्हा थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन झालं एक प्रकारे, दुसरा एका माध्यमातून आपल्याला ते कन्फर्म झालं की प्रत्येक ठिकाणी एनर्जी तेवढीच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे निगेटिव्ह पॉईंटला सुद्धा जेव्हा यांनी आपला ते यंत्र मोजलं यंत्राच्या साह्यानं, तर त्याच्यातून ते पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा निघते तर यावेळेस मला मग तेव्हा मला कन्फर्मेशन झालं की हा आता इथून आपण कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो. म्हणजे जे माझ्या मनात आहे ते मी तुम्हाला सांगतो, याचं तुम्ही कसं घ्याल ते मला माहीत नाही. नाही खरंच. आणि हे जे आता ऑनलाईन चाललंय ते लोक त्यानुसार काय घेतील तेही मला माहीत नाही, मी माझ्या मनातलं सांगतो. पण जेव्हा एका शास्त्राचं दुसरा म्हणजे थर्ड पार्टी कन्फर्मेशन होते तेव्हा कोणालाही त्याच्यावर अविश्वास ठेवण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळं पिरामिड आणि त्याच्या संदर्भात असलेल्या ज्या मिसकन्सेप्शन्स आहेत त्या सर्व बाजूला सारून आता इथून आपण पुढं चांगलं काम करायचं, हा एक संदेश सर्वांशी मी शेअर करू इच्छितो. आणि तुम्हालाही माझं आवाहन राहील की नक्कीच याला आता तुम्ही पुढं घेऊन चला आणि सरांच्या मार्गदर्शनात आपण सर्व मिळून हे जे शास्त्र आहे याला महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात कशा प्रकारे उंचवता येईल आपल्या ज्या प्रयत्नांमुळं ते त्या संदर्भात मी खूप आशावान आहे. खूप खूप धन्यवाद.